महायुतीचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असताना कराड इथं भाजपचे उमेदवार डॉक्टर अतुल भोसले यांच्या प्रचार सभेत बोलताना काँग्रेसचे ज्येष्ठ व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करताना त्यांना आंतरराष्ट्रीय मटेरियल असल्याचं म्हटलंय। तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विकास कामावरून असभ्य भाषा वापरल्या गेल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला असून त्याचा निषेध केलाय। नुसता फडणवीसांच्या या वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनीही पलटवार केला। देवेंद्र फडणवीस कराड येथील 6 पदरी उड्डाणपुलाचे कामाच्या श्रेयवादावरून बोलताना त्यांनी एक वक्तव्य केलं। पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी केलेली टीका नक्की त्यात काय म्हणाले ते पाहूयात। देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी कराड इथं देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। तसेच निषेध व्यक्त करत देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची माफी मागावी अशी मागणी केली। कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप होऊ लागले असून देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही पलटवार केलाय। असं आहे, थोडी तुमची चूक झाली। चूक काय झाली तुम्ही हे लक्षातच घेतलं नाही इतके वर्ष। पृथ्वीराज बाबा हे विधानसभेचं मटेरियलच नाही आहे। बाबा आंतरराष्ट्रीय मटेरियल आहे, इंटरनॅशनल मटेरियल। तुम्ही आपलं त्यांना इथेच अडवून ठेवता, विधानसभेत जा, विधानसभेत जा, विधानसभेत जा। अरे आता विधानसभेमध्ये तरुण, उमदा, तडफदार, जनतेत राहणारा, तुमची कामं करणारा, तुमच्याकरता झटणारा, अर्ध्या रात्री उपलब्ध असलेला असा आमदार दिला पाहिजे ना। पण मला आता विश्वास आहे की निश्चितपणे यावेळी कराड दक्षिणचा फैसला झालाय। आमचं ठरलंय की आमची पेन, आमच्या पेनला लकवा कधी मारतच नाही। शरद पवारांनी म्हटलं होतं, मी नाही म्हणत आहे। मी पृथ्वीराज बाबांचा फार आदर करतो। हे शरद पवारांनी म्हटलं होतं की यांच्या पेनला लकवा मारतो। आमच्या पेनला लकवा मारतच नाही। परत मी बाबांचा फार आदर करतो, पण ही प्रवृत्ती कशी आहे, काही झालं की आम्हीच केलं। याच्या घरी ते घडलं तर माझ्यामुळे घडलं, त्याच्या घरी ते घडलं तर माझ्यामुळे घडलं, त्याकडे पोरगा झाला तर माझ्यामुळे झाला। ही प्रवृत्ती ठीक नाही आहे। गृहमंत्री फडणवीस कराडला आले होते आणि कराडला आले असताना अतिशय महिलांविषयी आणि आपल्या सगळ्यांचे स्वाभिमान आधी पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या विषयी अतिशय खालच्या पातळीला जाऊन त्यांनी बाबांवरती टीका केली। एक प्रकारे त्यांनी कराडच्या जनतेचा आणि आदरणीय बाबांचा आणि तो जमलेल्या असंख्य माता भगिनींचा अपमान करण्याचं काम फडणवीसांनी केलेलं आहे। आणि फडणवीस अपमान करत असताना कराड दक्षिणचा भाजपचा उमेदवार दात काढायचं काम करत होता। महिलांचा अपमान करत असताना कराड दक्षिणचा भाजपचा उमेदवार दात इचकायचं काम करत होता। आणि कराडची जनता स्वाभिमानी आहे, कराडची जनता सुसंस्कृत आहे। आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी कराडला एक पायंडा पाडून दिलाय, सुसंस्कृत राजकारणाचा पायंडा कराडला पाठवून दिला आहे। गेल्या अनेक वर्षामध्ये भाजपच्या उमेदवाराला कराड शहरामध्ये जातीवादाचं विष पेरण्याचं काम केलं। आज आमच्या आया बहिणींचा आबरू त्यांनी काढण्याचं काम केलं। आज आमचा सगळ्यांचा स्वाभिमान, कराडचा स्वाभिमान पृथ्वीराज चव्हाण साहेबांवरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केली। त्याचं उत्तर कराडकर 20 तारखेला मताच्या रूपाने देतीलच। पण आज आम्ही इथं कराडकर जमलेलो आहे। फडणवीसांना आणि त्यांच्या चमच्यांना आणि भाजपच्या उमेदवाराला एकच आम्ही आवाहन करतो, आज रात्री 12 वाजेपर्यंत फडणवीसांनी जर महिलांची आणि आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांची नाही माफी मागितली तर उद्या कराड शहरामध्ये विराट मोर्चा काढून त्यांचं निश्चित करण्याचं काम आम्ही कराडकर करणार हे तुम्हाला सांगतो। पण एवढंच सांगतो की कराडकरांची माफी नाही मागितली तर उद्या आम्ही मोर्चा काढू, पण फडणवीसांना परत कराड तालुक्यामध्ये पाय ठेवून देणार नाही हे कराडकरांच्या वतीने आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो। आणि भाजपच्या उमेदवारांना देखील आम्ही आवाहन करतो, तुम्ही बसून जर महिलांविषयी अपशब्द वापरत होते तुम्ही आणि बाबांविषयी जर खालच्या पातळीवर जाऊन बोलत होते
तुम्ही तुमचे दात काढ तुम्ही बसत होता, तुम्हाला देखील आम्ही येणाऱ्या काळामध्ये तुमची जागा दाखवल्याशिवाय आम्ही गार बसणार नाही. एवढं सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सांगू इच्छितो. कराडला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यांची मी काही मुक्ताफळं भाषणातली ऐकली. मी देवेंद्र फडणवीस एक सुसंस्कृत राजकारणी आहेत असा माझा समज होता, पण तो गैरसमज होता असं मला आज कळलं. तरी त्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी मला एक सर्टिफिकेट दिलेलं आहे की बाबा एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे राजकारणी आहेत. तरी निदान एवढं तरी झालं की मी काय आंतरराष्ट्रीय दर्जाचा राजकारणी काय सडकछाप राजकारणी नाही. हे देवेंद्रजींनी सर्टिफिकेट दिले त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. मी काय माझा सुसंस्कृतपणा सोडणार नाही, कुणी काही कसंही बोललं तरी. पण शेवटी काय की मी मुख्यमंत्री असताना काय काम केलं ते रेकॉर्ड आहे, ते कामं उभी राहिलेली. आता सरकार भारतीय जनता पक्षाचं आहे, दिल्लीत आहे, महाराष्ट्रात आहे. कराडच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्ष गेल्या 7 वर्षापासून भारतीय जनता पक्षाचं आहे. त्यांनी काय काय विकासाचे दिवे लावले हे खरं म्हणजे सांगितलं पाहिजे. दक्षिण कराडमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये किती कामं झाली. लोकसभा निवडणुकीचा निकाल धक्कादायक निकाल लागला. महाराष्ट्राच्या जनतेनं जे रिपोर्ट कार्ड असते, एखाद्या विद्यार्थ्याचं रिपोर्ट कार्ड असतं त्यावर मग परीक्षा पास का फेल लिहिले गेले. तसं 10 वर्षाच्या फडणवीस आणि मोदी सरकारच्या या कार्यकालावर महाराष्ट्राच्या जनतेनं रिपोर्ट कार्डमध्ये फेल म्हणून लिहिलेलं आहे, नापास केलेलं आहे. म्हणूनच लोकसभेला महाविकास आघाडीच्या आमच्या आघाडीच्या 48 पैकी 31 जागा आल्या, त्यांच्या फक्त 17 जागा आल्या. याच्यापेक्षा आणखी लोकांनी हे सरकार नाकारलेल्याचा आणखी पुरावा कुठला पाहिजे. आणि आता त्याचीच पुनरावृत्ती विधानसभेत होणार आहे.